बेटाळा येथे अवैध दारूबंदी करा अशा मागणीचे निवेदन बेटाळा येथील महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत बेटाळा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मोहफुलाची दारू विक्री सुरू आहे। त्याचबरोबर काही लोक देशी विदेशी दारूचे पोवे, दारूच्या बाटला गावात आणून बेकायदेशीर विकत आहेत। मात्र पोलीस विभाग याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे बेटाळा गावातील अनेक महिलांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून दारूच्या आहारी जाऊन पतीचा मृत्यू झाल्यामुळे महिला विधवा झाल्याच्या घटना घडल्या आहेत। पती गेल्यामुळे मुलांवर जबाबदारी आली, सुखी संसार होईल अशी आशा पाहणाऱ्या महिलांचे मुले दारूच्या आहारी गेले आहेत। त्यामुळे जीवन जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, पुरुषोत्तम गायधने यांच्या उपस्थितीत सुरेखा हिंगे, रंजू मंदुरकर, अनिता मंदुरकर, चंदा बावणे, मीरा इटवले, माया ईश्वरकर, मीरा मोहतुरे, भारती रामटेके, निरूपा गजबिये, ए.व्ही. बावणे, सिद्धू सेंडे, धुरपता ठावकर आणि 30 ते 35 अन्यायग्रस्त महिलांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी जिल्हाधिकारी भंडारा यांनी तत्काळ दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग भंडारा यांच्याकडे कारवाईसाठी निवेदन पाठविले आहे। यावेळी बेटाळा येथील अवैध दारूबंदी न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा उपस्थित महिलांनी दिला।